स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या भक्तांना परत पाठवून दिले। स्वामी, काय झालं? आपण असे अस्वस्थ का दिसताय? स्वामी स्वामी हो हो, घरात खूप भांडणं होतात। मी काय करू? स्वामी माझ्या जमिनीचा तंटा मिटत नाही। मी काय करू? स्वामी, नवरा नांदवत नाहीये, मी काय करू? स्वामी, 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 आपण कुठेही जाऊ नका। स्वामी, आमचं काही चुकतंय का? सगळ्यांचाच चुकतंय बाळ्या। अरे स्थानावर भक्त ज्या तक्रारी घेऊन येत आहेत त्यामुळे आम्ही उद्विग्न झालोय। कोणी म्हणते परीक्षेत यश द्या, अरे गधड्या कष्ट वाढव, अभ्यास कर। कोणी म्हणते जमिनीचा तंटा मिटवा, अरे तंटा आहे कुणाशी? ते सख्य भावाशी आहे ना। मग एकमेकाची समजूतदारीने वागा, तंटा सुटेल। कोणी म्हणते संसार सुख नाहीये, अरे कसं असेल? अरे नवरा बायकोने एकमेकाची समजूतदारपणे वागलं पाहिजे। नवरा जरा काही बोलला की बायको चालली माहेरी, सासू सासरे जरा काही बोलले की बायको चालली माहेरी। हे ओटसूट माहेरी जाणं बंद करावं, नवरा बायकोने एकमेकाला समजून घ्यावं, सगळं सुरळीत होईल। अरे आम्हाला इतकं स्वस्त करून टाकलंय की लहान सहान गोष्टी घेऊन आमच्याकडे धावत येता। स्वतः काही न करता सगळं काही गुरुने करावं अशी अपेक्षा ठेवता। अरे यामुळे होतं काय? ज्याला आमची जास्त गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रवास बिकट होता। हो, हे खरं आहे स्वामी। तुम्ही उपलब्ध असल्यामुळे जरा काही दुखलं खुपलं, साधं खूट झालं तरी भक्त तुमच्याकडे येतात। बाळा, आम्ही तुम्हाला मनुष्य जन्म दिला, बुद्धी दिली, शरीर दिलं। तुमच्या समस्या तुमच्या पातळीवर सोडवा। जर एखादं गंभीर दुःख असेल, गंभीर समस्या असेल तर आम्ही आहोतच की। मार्ग चुकतोय तर वाट दाखवायला आम्ही आहोत। स्वतःचा उत्कर्ष करून घ्यायचा आहे, वाट दाखवायला आम्ही आहोत। आमचं लक्ष तुमच्यावर आहे आणि त्यात सुद्धा ज्याला आमची तातडीने निकड आहे त्याच्याकरता आम्ही धावून येतोच। अरे पण प्रत्येक वेळी असेल हरी तर देल खाटल्यावरही असं होणार नाही ना। अरे तुम्हाला बुद्धी दिली, त्या बुद्धीचा वापर करा। प्रत्येक लहान सहान गोष्ट घेऊन आमच्याकडे धावत येऊ नका। ज्यांना आमची खरी गरज आहे ते कळकळीने आम्हाला हाक मारतील आणि आम्ही त्यांच्याकरता धावून येऊच। आता काही काळाकरता आम्ही भक्तांकरता उपलब्ध नसणार आहोत, तेव्हा आता आम्ही अंतर्धान पावतो। गौतमा, तू इथे? तुझे बाबा इथेच कुठे असतील? त्यांनी जर तुला इथे बघितलं ना तर ते मलाही संपवतील आणि तुलाही जिवंत सोडणार नाहीत। तू जा इथून। बाबांची भीती आयुष्यभर सांभाळणारेस की स्वामींचा आधार हृदयात घेऊन पुढे जाणारेस? गौतम, पण त्यांनी जर... काय होईल? जीव जाईल ना। स्वामींच्या नावावर जीव गेला तरी तो सार्थ असतो। तूच म्हणतेस ना, ज्याला स्वामींचं कवच आहे त्याचं जीव घेणं इतकं सोपं नसतं। तू चल। पण बाहेर नक्की कोणी नाहीये ना? नाही, मी आहे ना, माझ्या मागे मागे ये तू। अक्कलकोटची वाट तुला हाक देते सावित्री आई। तुला अडवायची ताकद आता कोणातही नाही। श्री स्वामी समर्थ। चल। हे घे, जा आता, उशीर नको करू। अक्कलकोटचा रस्ता वाट बघतोय। पण तुझ्या बाबांना जर कळलं की तू मला सोडवलंस तर ते तुला... नाही गौतमा, मी तुला सोडून नाही जाऊ शकत। नाही कळणार। मी सांगेल, मी झोपलो होतो, कोण आलं कोण गेलं मला काही कळलंच नाही। आणि असं पण मी झोपलं की खरंच झोपतो। कोण म्हणतं रे तुला वेड लागलं? शहाणे समजणाऱ्यांना सुद्धा लाजवशील इतकं शहाणपणा तुझ्यात। आता मी अक्कलकोटला माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी जाईन
आणि गेले गेले स्वामींचे पाय धरेन, म्हणेन स्वामी माझ्यावर कृपा नाही केली तरी चालेल, पण माझ्या गौतमाला, माझ्या लेकाला पूर्ण बरं करा. तू जा आता, माझी काळजी नको करूस. हो, आणि हो, एकटं वाटलं ना तर स्वामींचं नाव घे. घेईन मी, आणि तू पण घे. पळून नाही जायचं, विश्वासाने चालायचं. स्वामी तुला परत आयुष्य देतील गौतम, आणि तुला रस्ता देतील. तू जा आता, तू जा. मी जाऊन झोपतो. हा, जा 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 जा. आता कोणी होतं काय ते घरातून बाहेर कोण? नाही स्वामी, स्वामी तुम्ही अंतर्धान पावलात तर भक्तांनी कोणाकडे बघायचं? मान्य आहे की भक्त कमी पडतायत, आपण ब्रह्मांड नायक आहात. तुम्हीच जर भक्तांना आधार दिला नाहीत तर त्यांचं कसं होईल स्वामी? बाळ्या, काही काळाकरता आम्हाला एक करणं गरजेचं आहे. भक्तांना स्वयंसिद्ध करण्याकरता आम्हाला एक करणं गरजेचं आहे. स्वामी पण खरी टोकाची गरज कोणाला आहे हे कसं कळणार स्वामी? स्वामी तुम्हीच जर अदृश्य झालात तर ज्याला खरंच तुमची गरज आहे त्यांनी कोणाकडे जायचं स्वामी? आम्ही काही ऐकणार नाही बाळा. आता भक्तांकरता काही काळ आम्ही उपलब्ध नाही. स्वामी पण आपण कुठे जाणार? तोच तर प्रश्न आहे बाळा. अरे कुठेही गेला तरी भक्त धावत येतातच. तुम्ही नाही का आले सगळे बागेहळीला? शिव शंकर शंभो. स्वामी, स्वामी, स्वामी कुठेही जाऊ नका, परत या स्वामी. स्वामी परत या. स्वामी, स्वामी मी मनापासून विनंती करतो, स्वामी आपण परत यावं. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभो. स्वामी तुम्ही माझ्या हाकेला साथ दिलीत, आपण परत आलात स्वामी, मी आभारी आहे स्वामी. स्वामी आपण कुठे गेला होतात? हिमालयात गेलो होतो, पण तिथे पोहोचता क्षणी कळलं की ते जाऊन काही उपयोग नाही. कारण अनेक भक्त तिथेही तक्रार घेऊन पोहोचतातच आणि पोहोचणारच. अनेक साधू संत तिथे साधनेला येतातच, पण बाळ्या, स्वामी, स्वामी आपण जाऊ नका. भक्त जसे गुरुशिवाय राहू शकत नाही तसे गुरुही भक्तांशिवाय राहू शकत नाहीत. स्वामी आमचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा, पण स्वामी तुम्ही अंतर्धान पाहू नका स्वामी. स्वामी, स्वामी, स्वामी आम्हाला सोडून असे जाऊ नका. स्वामी परत या स्वामी. स्वामी जी काही चूक झाली असेल ती आम्ही सुधारू, पण स्वामी परत या. आता सिद्धीचा वापर करूनच स्वामींना शोधावं लागेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी मी मनापासून विनंती करतो,
स्वामी आपण परत यावं. शिवशंकर शंभा. आम्ही ब्रह्मांडात गेलो होतो, पण तिथे जाऊन काही उपयोग नाही बाळ्या. भक्तांच्या तक्रारीचा आवाज तिथे येतोच. अशी कुठली जागा नाही जिथे भक्त पोहोचू शकत नाही. खरं आहे स्वामी तुमचं. बाळा, तुलाही आम्ही सिद्धी प्राप्त करून दिली आहे. अरे तू आम्हाला कधी बोलवू शकतोस. आम्ही जरी अदृश्य असलो तरी तुझा आवाज आमच्या कानावर येतोच. बाळा, आता आम्हाला कळलं की आम्हाला कुठे जायचंय. आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे फक्त डोकावून पाहू शकत नाही. आता आम्ही अदृश्य होतोय आणि हा आमचा निर्धार आहे. शिवशंकर शंभा. स्वामी स्वामी परत या. स्वामी परत या. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी परत आले होते, पण आता का नाही परत येत? आता का नाही माझ्या हाकेला साथ देत? पण स्वामी नेमके कुठे गेले असतील? कोणतं असेल ते ठिकाण जिथे भक्त पोहोचू शकणार नाही? स्वामींना हवं होतं असं कुठलं स्थान सापडलं? भास होता की खरंच कोणी हाय का नाही ते. हरिबा, गणा, एवढं मोठं घर पण मेल्यासारखी शांतता. दार उघडे. सावित्री कुठे गेली? तिची एवढी हिम्मत. असंच जाऊ देणार नाही तिला. आय आय आय, खूप त्रास होतोय रे. हा आवाज. इथे तर कोणीच नाहीये. हरिबा, हरिबा. हरिबा, हरिबा. हा मालक. अरे मेलेल्या जनावरांनो, कुठे होतात? सावित्री कुठे आहे? माहिती नाही, पळून गेली बहुतेक. काय? पळून गेली? कशी? आम्हाला काहीच कळलं नाही. एकदम कुणीतरी पाठीमागून डोक्यात काठीचा घाव घातला. त्यानंतर काय झालं, कसं झालं, आम्हाला काहीच माहित नाही. म्हणजे कोण आलं होतं आणि कशासाठी? सावित्री, हे साधं सुद्धा नाही. ही आखीव चाल आहे. पण कोणाची? का? म्हणजे सावित्री पळून नाही गेली, तिला पळून जाण्यास कोणीतरी मदत केली. कोणी पाठलाग करत नाहीये. स्वामी, गावची वेस तर ओलांडली, आता अक्कलकोटला चालली. असं म्हणतात की तुमच्या इच्छेशिवाय
कोणी अक्कलकोटला जाऊ शकत नाही. तुमची वाट, तुमचं पाऊल आणि तुमचं कवच. सावित्री थांब. सावकार, आश्चर्य वाटलं ना इतक्या लवकर कसा पोहोचलो म्हणून. गावातला चोर वाटा तुला माहित नसल्या तरी मला ठाऊक आहेत. कोणी सोडलं तुला? स्वामींनी. अशक्य. कोणीतरी गद्दार आहे. शोधून काढेन मी, पण आधी तू मागे फिर. जोपर्यंत माझं कर्ज फेडत नाही तोपर्यंत पुढे पाऊल जाणार नाही. कर्ज वेळ आली की फेडेन, पण अक्कलकोटला निघालेलं पाऊल हे स्वामींच्या इच्छेने पडतं. ते पाऊल ना तुम्ही रोखू शकता ना मागे फिरवू शकता. स्वामींच्या मर्जीला आडवे जाण्याचे परिणाम तुम्ही स्वतः अनुभवलेत याआधी. आठवतंय ना? एक पाऊल पुढे टाकलंस ना तर बघ. हे बघा, जर तुम्ही आडवे आलात तर मी अख्खं गाव गोळा करेन आणि मग फौजदाराचे शिपाई तुम्हाला थेट बेड्या ठोकतील. ओरड. गावाच्या वेशीवर आहेस तू. तुझा आवाज गावापर्यंत पोचणार नाही. धावा, कोणीतरी मदत करा. बघ, कोणीच येत नाही. हा हा आवाज. बाळप्पा भाऊ स्वामींबरोबर स्थानावरच होते. आता ते दोघंही इथे दिसत नाहीये. आता बाळप्पा भाऊ आले की आपल्याला कळेल ना. ते पहा आलेच. बाळप्पा भाऊ, स्वामींबरोबर तुम्ही होताच स्थानावर, मग स्वामी आता कुठे दिसत नाही. आता भक्तांना, सेवेकऱ्यांना मी काय उत्तर देणार? स्वामी तुम्ही कुठे गेला? अहो, एक तरी संकेत, एक तरी खूण. माझ्यावर हे ओझं ठेवून जाऊ नका स्वामी. स्वामी परत या. स्वामी, तुमच्या दर्शनाविना इथे प्रत्येक क्षण युगासारखा वाटतो. बाळप्पा भाऊ, अहो स्वामी कुठे गेलेत? सांगून जायला नको होतं का आपल्याला? हा, हो की नाही? कपिलाताई, अहो स्वामींनी काहीतरी संकेत दिला असेल, पण आपल्यालाच तो कळत नाहीये. स्वामींचं येणं जाणं कारणासहित असतं. त्यांचं मौनही आपल्याला काही शिकवत असतं आणि त्यांची अनुपस्थिती आपली परीक्षा घेत असते. काय ग, काय झालं? ओरडतेस कशाला? साहेब, हे मला अडवतात आणि मला डांबून सुद्धा ठेवलं होतं. मी कशी कशी सुटून निघाले तर माझा पाठलाग करत इकडे आले. साहेब, साहेब मला अक्कलकोटला जायचंय हो. मला मदत करा. खोटं आहे सगळं. माझं कर्ज बुडून पळून चालली होती. धूर्त आहे, फसवी आहे. मी जेवढं अनुभवलंय ना तेवढं तू अनुभवलं नाहीयेस. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे न सांगता कळतंय मला. अहो, ही गरीब आहे. ही गरीब माणसं ना अशीच फसवणूक करतात. मी श्रीमंत आहे. श्रीमंत लोक विश्वास ठेवण्यात योग्य असतात. अरे मूर्खा, ऐक. श्रीमंती ही किशात असते तर खरेपण असतं काळजात. गरिबी ही अंगावर असते आणि पैमानी असते रक्तात. जी झीप झाडायच्या अगोदर माणूस ओळखायला शिक आणि हिला जाऊ दे. सगळं खरं सांगावं का? नाही, स्वामी हा विचार फक्त माझ्याशी बोलले.
याचाच अर्थ त्यांची इच्छा नव्हती की इतरांना हे समजावं. मी बोलणं योग्य नाही. स्वामींना जे भक्तांना शिकवायचे ते त्यांनाच शिकवू दे. स्वामी आपली परीक्षा घेत आहेत. कारण गुरु मिळणं फार सोपं असतं, पण गुरुच्या मौनाला समजून घेणं फार अवघड असतं. बाळप्पा भाऊ, तुम्ही असे हरवल्यासारखे का आहात? स्वामी कुठे गेलेत? स्वामींनी मलाही काही सांगितलं नाही जाताना, पण येतील स्वामी परत. आपण थांबू, वाट पाहू, पण फक्त भक्त म्हणून नाही तर विश्वास म्हणून. कारण भक्त केवळ हाका मारू शकतो, पण विश्वास उत्तर होऊन येतो.